नगर परिषद निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपला राज्यात ऐतिहासिक विजय मिळाला, मात्र दुसरीकडे चंद्रपूरमध्ये मात्र भाजपची मोठी पिछाड झाली आहे। काँग्रेसला तब्बल 7 जागी आपले नगर परिषदेमध्ये अध्यक्ष निवडून आणता आले आहे आणि 2 जागी बंडखोर आणि एका ठिकाणी शिंदे शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे। भाजपला अवघ्या 2 ठिकाणी नगराध्यक्षपद मिळालंय आणि मुख्य म्हणजे याच्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार जे भाजप ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की माझी शक्ती कमी केली, 4 जिल्ह्यांमध्ये मंत्रिपद दिलं नाही, त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा त्यांनी उल्लेख केलेला आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला याचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार या विषयावर बोलण्यासाठी भाऊ, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून कधी नव्हे तेवढा मोठा पराभव झालाय भाजपचा, असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। प्रत्येक गोष्ट ही मंत्रिपदाशी जोडणं जे एक प्रकारे कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचा अपमान आहे असं मी या ठिकाणी समजतो। असे अनेक या निकाल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे मंत्रिपद आहे एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी पराभूत झालेल्या आहे। असं जर असतं तर काँग्रेसच 1000 वर्ष सत्तेमध्ये राहिली असती, कारण की त्यांच्या जो मंत्रिपद होती। आम्ही भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेमध्ये येऊ शकली नाही आणि हेही म्हणणं चूक आहे की मंत्रिपद होतं तेव्हा परतच भारतीय जनता पार्टीला सर्व निवडणुका जिंकता आल्या। हे चूक आहे, खोटं आहे। कारण की जेव्हा आमच्याकडे मंत्रिपद होतं भारतीय जनता पार्टीकडे तेव्हा नगरपालिका आम्ही अनेक ठिकाणी आम्ही पराभूत झालेलो आहे। एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये 2दा आम्हाला पराभव झालेला आहे। सलग 5 निवडणुका या मंत्रिपद चंद्रपूर जिल्ह्याकडे असतानाच पराभूत झालेले आहे। पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत कार्यकर्त्याचं मनोबल कमी करणार आहे, कार्यकर्त्याचा अपमान करणार आहे आणि पक्षामध्ये निराशेचं वातावरण पसरवण्याचं काम आहे। मुनगंटीवारांचं असे म्हणणं होतं की पक्षाचे दरवाजे अनेक लोकांसाठी उघडे आहे, ज्यांना म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आपण शहानिशा न करता पक्षात लोकांना घेतोय, असे त्यांचा एक संकेत होता। आता याचं उत्तर असं आहे की 2019च्या निवडणुकांमध्ये, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपले 125 होते। आपण कुठे ना कुठे दरवाजे बंद केले, बरोबर, कुणाला येऊ दिलं नाही। त्याचा फायदा असं झाला की 105 आपण आलो आणि 105 आल्याबरोबर तिथे महाविकास आघाडीचं सरकार आलं। 2.5-3 वर्ष आपल्याला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं आणि आता दरवाजे उघडल्यामुळे त्याचा रिझल्ट सुद्धा दिसतोय। 132 विधानसभेमध्ये आणि जिथे 1400 नगरसेवक होते आज 3200 नगरसेवक झालेले आहे। डबलपेक्षा अधिक आपल्याला यश मिळालेलं आहे। म्हणून याचं हे होऊच शकत नाही। जसं काल माननीय याच्यावरचं चांगलं उत्तर देवेंद्रजींनी दिलं की पक्षाचे दरवाजे, पक्षाचे आणि नेत्यांचे घराचे दरवाजे नेहमी हे उघडेच असले पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, जिल्ह्याच्या ज्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्र्यांना आज भेटल्यात आणि अशी चर्चा आहे की चंद्रपूरमध्ये जे काही पक्षाचा पराभव झाला त्याच्याच पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे। ही गोष्ट खरी आहे की आता या ठिकाणी आमच्या शोभाताई ज्येष्ठ नेते, माझं काही बोलणं झालं नाही, मी भेटेल त्यांना। असू शकते त्यांना काळजी आहे, कारण की त्यांनीच हा पक्षाचा विस्तार केलेला आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या 1990 मध्ये जेव्हा जिंकून आल्या तेव्हाच वाटलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा मोठा लोकप्रतिनिधी होऊ शकतो। त्यांनी पक्षासाठी कष्ट केल्या, स्वाभाविक आहे की जी पक्षाची इथे हार झालेली आहे त्याच्याबद्दलचं त्यांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे। धन्यवाद। तर हे होते आमदार जोरगेवार, यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।